बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याची। लोणार तालुक्यातील मौजे वेणी येथे झालेल्या घटनेचा देवगर्जा येथे आंबेडकरी समाज तसेच सामाजिक राजकीय संघटनेकडून निषेध व्यक्त करत दिले तहसीलदार यांना निवेदन। जय भारत जय संविधान। मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। लोणार तालुक्यातील मौजे वेणी येथे झालेल्या घटनेचा देवगर्जा येथे निषेध। लोणार तालुक्यातील मौजे वेणी येथील बौद्ध समाजाची स्मशानभूमीची जागा नियोजित असताना त्या जागेवरील निळा ध्वज व तारेचे कंपाऊंड जातीवादी गावगुंडांनी उखडून फेकले। तसेच एवढेच न करता वेणी येथील बौद्ध कुटुंबांना अमानुष मारहाण केली। त्यामुळे दोन समाजात झालेला हा वादविवाद मिटवण्यासाठी पिरिपाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ सावळे गावात गेले होते। परत येत असताना वेणी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर 6 ते 7 जातीवादी गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या गाडीचे नुकसान केले। त्यामुळे या सदर घटनेचा निषेध व्यक्त करत गावगुंडावर गुन्हे दाखल करण्याची मागणी देवगर्जा येथील सर्व आंबेडकरी जनता तसेच सामाजिक व राजकीय पक्षाकडून केली असून त्या प्रकारचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे। निवेदन देतेवेळी पिरिपाचे विदर्भ उपाध्यक्ष गौतम कासारेसह अजित पवार गटाचे प्राध्यापक दिलीप झोटे सर, ज्येष्ठ नेते मनोज इंगळे, शिवसेनेचे आकाश साळवे, राहुल हिवाळे, पिरिपाचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास कासारे, पीडी म्हस्के सर, नाथा काकडे, प्रकाश काकडे, आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष शरद खरात, माजी नगरसेवक कटारे, बाबासाहेब कासारे, संतोष कासारे यांची उपस्थिती होती। शेख जाकीर अबी कलाम, देवगर्जा तालुका प्रतिनिधी, लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र। आज आपण जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन कशाच्या संदर्भात आहे? वेणी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथे बौद्ध समाज व इतर समाजाचे वाद चालू असल्यामुळे आमचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ साळवे हे वाद मिटवण्याकरता गेले असता वाद मिटून परत आले। वाद मिटून परत आल्याच्या नंतर रस्त्यामध्ये 1 किलोमीटर अंतरावर 5 ते 6 गावगुंडांनी राजाभाऊ साळवे यांची गाडी अडवली व त्यांची गाडीची तोडफोड करून 2-3 कार्यकर्त्याला जबर मारलेला आहे। त्या संदर्भात आम्ही आज सर्व पक्षाच्या वतीने आठवले गट असन, अजितदादा गट असन, वंचित बहुजन आघाडी असन व इतर सर्व पक्षीय यांच्या वतीने आज निवेदन देत आहे। लोणार तालुक्यात वेणी येथे काय प्रकार घडला जेणेकरून तुमचे जे जिल्हाध्यक्ष आहे तिथे वाद मिटवण्यासाठी गेले होते? वाद नेमका कशाचा होता? वाद हा एक जागेचा होता। ही जागा स्मशानभूमीला जागा सरकारने दिली होती। जागा दिल्याच्या नंतर तिथं स्मशानभूमीचं कंपाऊंड वॉल व निळा झेंडा लावलेला होता। तर इतर लोकांनी त्या जागेला विरोध केल्यामुळे तिथं वाद चालू झाला। वाद चालू झाल्याच्या नंतर आमचे जिल्हाध्यक्ष तिथं वाद मिटवण्याकरता गेले होते। त्या संदर्भात आम्ही याच्या अगोदर बी 1 ते 1.5 वर्षापासून बरेचसे कागदपत्र यावर केलेलं आहे, पण त्याला काही आमच्याकडून यश आलेलं नाही। तर आम्हाला वाटलं की आम्ही सर्व मिळून ते वाद मिटवावं, पण ते वाद मिटवण्याच्या नंतर आम्ही परत येत असताना आमच्या गाडीवर हल्ला झालेला आहे। आता शासनाकडनं तुमची काय अपेक्षा आहे? शासनाकडनं एकच अपेक्षा आहे, आम्ही सरकारमध्ये पिरिपा गट हा शिंदे गटासोबत आहे व इतर बी आमचे सगळे मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहे। तर आमची शासनाकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी आमच्याकडं सहकार्याची भूमिका ठेवावी व आमची जागा आम्हाला द्यावा, हीच नम्र विनंती। आज देवगर्जा तहसील कार्यालयात सर्व आंबेडकरी रिपब्लिकन विचारधारेचे सर्व पक्षीय आज उपस्थित आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी गावचा जो बौद्ध स्मशानभूमीचा वाद आणि निळा झेंडा हा तिथे स्थायिक असलेला निळा झेंडा हा 2-3 दिवसापूर्वी पोलीस प्रशासन आणि इतर सर्व प्रशासकीयच्या उपस्थितीत तो निळा झेंडा काढण्यात आलेला होता। या प्रकरणावरून हा वाद खूप मोठ्या प्रमाणात चिघळलेला आहे। मी शरद खरात, जिल्हाध्यक्ष रिपाई आठवले गटाकडून 1 ते 1.5 महिन्यापासून या पूर्ण प्रकरणाची कागदपत्राची पूर्ण जिल्हाधिकारी, तहसील कार्यालय लोणार, BDO या सर्व ऑफिशियल प्रशासकीय बाबतीमध्ये मी निवेदन स्वरूपात इतर आंदोलन उपोषणाच्या बाबतीमध्ये मी पूर्णपणे या प्रकरणात एक हस्तक्षेप करून यांना पूर्णपणे न्याय देण्याच्या भूमिकेत होतो। आणि या संपूर्ण वेणी गावचे सर्व बौद्ध समाज बांधव यांच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने 3 ते 7 दिवस
3 ते 4 दिवस उपोषणाचा कालावधी होता। या संपूर्ण कालावधीमध्ये वेणी गावच्या संपूर्ण स्मशानभूमीचा जे बी आमचे मुद्दे होते की स्मशानभूमी ही बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्यात यावी, त्यांना संपूर्ण त्यांची जागा ही मोजमाप करून देण्यात यावी, इतर संपूर्ण संभाव्य परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आदेश महसूल प्रशासन विद्यमान नायब तहसीलदार लोणार यांना सन्माननीय भूषण पाटील यांना दिले होते। सर्व प्रक्रिया संपूर्ण झाल्या असल्याने काही विद्रोही लोकांनी तिथे इतर लोकांनी तिने समाजकंटकांनी निळा झेंडा आणि भगवा झेंडा एकत्रित लावून तो वाद पेटवण्यास सुरुवात केली। या संपूर्ण प्रकरणामध्ये सन्माननीय आमचे मित्रपक्षांचे राजाभाऊ सावळे, जिल्हाध्यक्ष पिरिपाचे हे सांत्वनपर भेटीसाठी आणि इतर मध्यस्थी वादग्रस्त हा पूर्ण वादाच्या या भोवऱ्यात दोन्ही समाजाला एकत्रित आणून आणि एक सांत्वनपर भेट म्हणून ते एक परवाला वेणी या गावात गेले होते। काही 1 किलोमीटर अंतरावर जात असताना त्यांच्या गाडीला आणि त्यांचे जे ड्रायव्हरवर तालुका अध्यक्ष यांच्यावर हल्ला झाला। गाडींची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली। आज ही निंदनीय बाब आहे की आज मित्रपक्ष असलेला पिरिपा कवाडे गट, उद्या आमचा आठवले गट बी हे इतर आंबेडकरी पक्ष हे अजितदादा पवार गटाचे इथं सन्माननीय पदाधिकारी उपस्थित आहेत। आंबेडकरवादी संघटना, रिपब्लिकन विचारधारा संघटना व इतर कुठल्याही संघटनेवर असा वेळ येऊ नये, अन्यथा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सर्व जिल्ह्याच्या वतीने आम्ही उपोषणाचा आज देऊळगावच्या तहसील कार्यालयात उपोषणाचा इशारा देत आंदोलन मोठ्या प्रमाणात संपूर्ण बौद्ध समाजाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देत आहे।